प्रत्येक कीर्तनात सांगत असतो की आपली लेकरं परमार्थाकडे आणा. मी मागच्या वारीतही सांगितलं होतं की आपले लेकरं परमार्थाकडे आणा. आपल्या लेकराच्या हातात मोबाईल देण्याऐवजी एखादा ग्रंथ द्या. नाही तर महाराज आजकालची मुलं मोबाईल मध्ये एवढे चॅप्टर झालेत. काय झालं महाराज, एका मुलानं मोबाईल मध्ये सायराटी पिक्चर पाहिला. कोणता पिक्चर पाहिला? कोणता कोणता? सायराट. आणि त्याच्यामध्ये हिरो कोणता असतोय? कोणता असतोय? होय होय कोणता असतोय? असा बरोबर 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 परशा. मग त्यानं पाहिलं ना, परशा पळत आला आणि त्यानं इरीत उडी आणली. महाराज हे याचं लग्न व्हायला गेलं, हा भांबवून गेला होता. महाराज यानं कसलाच विचार नाही, कसलाच. ये मोबाईल साईडला ठुला, असं पळत गेलं जसं मळ्यात पळत गेलं. मळ्यात गेल्या त्याने डायरेक्ट मळ्यात इरीत उडी आणली. त्याला वाटलं खाली असं आरची, पण खाली होती फरची. माझ्याकडे काय पाहता, फुटलं ना थोबाड विठाला. नाही महाराज, म्हातारी विलय चॅप्टर आहेत. महाराज अशी दोन म्हातारे होते, पक्के मित्र होते. मंडप दिसला की जेवायला बसायचे आणि कसलाच विचार करीत नव्हते. इकडल्याने विचारलं कुंक काढले, मुली काढले, आणि इकडल्याने विचारलं कुंक काढले, मुला काढले. महाराज एक जण असे झपकिले, अरे काय मुलगा मुलगी, कार्यक्रम वास्तू शांतीचा आहे. विठ्ठल महाराज आवडतं व्हायचं तर देवाचं व्हा, नाही तर संताचं व्हा. नाहीतर काही माणसाला म्हणतात मी लई या समाजात लाडकाय, पण त्याला हे माहित नसतं ज्या जगद्गुरु तुकोबरायांनी स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली, वावरात्र देवाचं भजन केलं, हा समाज त्या जगद्गुरु तुकोबरायचा ज्ञानोबरायांचा नाही झाला तर आपला काय होईल. आणि आपण ती अपेक्षाही करायची नाही. तसं तर या समाज आपण विचारच करायचा नाही. हा समाज कुणाचा बी तिरस्कार करतो. आणि तुम्ही एक वाक्य लक्षात ठेवा, समाज ज्यांचा तिरस्कार करतो देव त्यांचं कल्याणच करतो. आणि समाज ज्यांचा उद्या करतो देव त्यांचा खेकाना केल्याशिवाय राहत नाही. तुम्ही मागचा इतिहास पहा. अहो समाजाने त्रास दिला, जगाची आई झाली माझे ज्ञानोबा. अहो लोकांनी गाता पाण्यात बुडवला, जगद्गुरु झाले माझे तुकोबा. अहो जवळच्यानं त्रास दिला, हो छत्रपती झाले माझे शिवबा. म्हणून या समाजाचा विचार करायचा नाही. हा समाज तिरस्कारच करत असतो. हा समाजाला विचार करू नका तुम्ही. आवडतं व्हायचं तर देवाचं व्हा. या समाधान करू द्यावं तिरस्कार, फक्त देवानं आपला तिरस्कार केला नाही पाहिजे. देवानं आपल्याकडे पाठ फिरली नाही पाहिजे. देवानं आपला विरोध नाही केला पाहिजे. आणि देवान जर आपला विरोध केला तर टाळी टाळी टाळी. Hey!
शेतकऱ्याला दोन मुलं होते, एक ज्ञाना आणि एक निवृत्ती. ज्ञाना आणि त्या शेतकऱ्याला दोन पोरं होते. आणि तो शेतकरी ज्ञाना आणि त्याचे वडील शेतात गेले. त्यांना ज्वारी पेरायची होती. काय पेरायची होती? ज्वारी. मग त्यांचं चाडण घरी राहिलं. महाराज ज्ञानाचे वडील ज्ञानला म्हणाले, ज्ञाना घरी जाय आणि चाडण घेऊन ये बरं. ज्ञाना जातो घरी आणि बाबाला फोन लावतो, बाबा साड नाही नळे सापडलेत, साडच सापडाय. मग त्याचे वडील ज्ञानाचे वडील म्हणतात, निवृत्त्याला विचार, निवृत्त्याला माहित असेल. ज्ञान जातो निवृत्त्याकडे, म्हणतो, निवृत्त्याला चाड कुठे? आणि लगेच आमचा वाजण्याप्रमाण देतो, ज्ञानदेव पुसे चाड. पण महाराज यांनी चांगलं प्रमाण दिलं. काय कसं प्रमाण दिलं सांगू तुम्हाला. इकडून दगड हाणावा आणि बरोबर कैरी पाडाचीच पडावा. नाही तर महाराज पाडाची तर पडतच नाही. कच्ची तरी कच्ची बी पडत नाही, इजळलेली सुद्धा पडत नाही महाराज. यांनी पण चांगलं प्रमाण दिलं. पण महाराज तुम्ही याच्यातच वेळ घाललो सांगू मी. बरं आता नीट लक्ष देऊन ऐका. आता देव झाला पाठीमोरा, नसती विघ्न येती घरा. देवानं आपला तिरस्कार केला नाही पाहिजे, देवानं आपला विरोध केला नाही पाहिजे, देवानं आपला तिरस्कार केला नाही पाहिजे. देव आपला कसा सकाळ हे पाहिजे. तू म्हणता समाजानं तिरस्कार केल्यावर कस जमन? अहो चेक जमतंय. फक्त देव आपला सखा झाला पाहिजे. देव जर आपला सखा झाला ना, तू म्हणता समाज हा समाज देव सखा रे देवा देव जर आपला सखा झाला ना, तर हा समाज ऑटोमॅटिक आपल्या मागे पळतो. या समाजाचा विचार करू नका. हा समाज कुणाला बी नाव ठेवतो. एखाद्यानं फोर व्हीलर गाडी घेऊ द्या, तो आपल्याला आदराने बोलवतो, मानाने बोलवतो. तो म्हणतो, महाराज गाडी घेतली, चला आरती काढायला, पेढे खायला चला. महाराज आपलं काम काय? आरती करायची, पेढे खायचे, गपचिप घरी यायचं. पण महाराज आरती टाइम झाला, 4 दगड ठरले जाते. असं केलं गाडीच्या माग की 4 दगड ठरले जाते. कोणचे? उचर वाट्याचे अध्यक्ष. उचर हा शब्द महिला मंडळाला लवकर. कारण महाराज जो शिजत नाही आणि भिजत नाही त्याला म्हणते उचर. महाराज हे पाहिजेच बी. आपल्या मागची नकळत कळत राहील गाण कोण सांगतो? हे पाहिजेच बी. आरती टाइम झाला, असं केलं ते 4 दोघं गाडीच्या माग. त्याच्यातले एक जण म्हणते, अरे लय भारी गाडी घेतली. दुसऱ्यानं म्हणून चांगली घेतली. दुसरं काय म्हणते, महाराज माहिती का, हप्त्यावर घेतली असं. अरे हप्त्यावर घेऊ का सप्त्यावर घेऊ, तू याच्यानं घडली नाही म्हण ना. आरती कर, पेढे काय, गपचिप घरी जाय ना. पण नाही महाराज, काही माणसाला पुढचंच बोलायचं असतं. असंच आमच्या गावात एक सकाळ होते.
त्याला सुद्धा पुढचं बोलायचं होती. सकाळ होते. कोण होते? सकाळ द्या. कोण होते? सकाळ द्या. मग महाराज मला माझ्या वडिलांचा मला एका मित्राचा फोन आला की महाराज वडिलांचा 14 कीर्तन ठेवलं दुपार जेवणा करता या. मी म्हणलं बर. मला सोबत कोण नव्हतं म्हणून बस स्टँडला सकाळ बसलेले होते. कोण बसलेले होते? सकाळ. मी म्हणलं सकाळ द्या आपल्याला इथून जाऊन यायचंय, चला बरं माझ्यासोबत. मला माहित होतं सकाळ पुढचं बोलते, पण मी म्हणलं तिथं 14 आहे, दुःखाचा प्रसंग आहे, तिथं कशाला काय बोलते. मी नेलो सोबत. आता एक हॉल होता, त्या हॉलमध्ये 10-15 पाहुणे बसलेले होते आणि ज्याचे वडील वारले होते त्याचं मुंडन गिंडन केलेलं होतं. आणि महाराज आम्ही असं बसलोच पुढे. कसं काय झालं जे हरी, कसं काय झालं, काय झालं, आमची विचारपूस झाली. आणि ज्याचे वडील वारले होते तो काही काम निमित्त बाहेर गेला आणि एक बाहेर गावचा पाहुणा आला, त्याचं सुद्धा मुंडन केलेलं होतं. मुंडन म्हणजे चप्पी बरं, दुसरं काय समजू नका तुम्ही. त्यात सुद्धा मुंडन केलेलं होतं. आणि योग आज झाला की ज्याचे वडील वारले होते तो पाहुणा त्याच्या जागेवर बसला. महाराज सगळे पाहुणे गपची होते. सकाळ गपची बसावणं. सकाळ काढलं अनुमान. सकाळ म्हणले याची चेपी गेली, त्याची चेपी गेली. त्या पाहुण्याला सगळे बोलू लागले, पण याला कोणीच बोलाय ना. गरीब असेल, लहान असेल, आणि महाराज गरीबाला कोण बोलत नाही, पैसे वाटला सगळे बोलते. मग सकाळ म्हणले मी बोलते, मनातली मनाला म्हणले. आणि सकाळ मला म्हणले महाराज थोडं माग व्हा बरं. मी माग सरकलो. सकाळ असं बसलो आणि खाली मान गेली. सकाळ त्यानं एवढा चेहरा पाडला की जसं काय सकाळ त्याचा बाप मिळाला. सकाळ म्हणले अवघड झालं. तो पाहुणा म्हणला या मेलेल्या म्हाताऱ्याविषयी बोलत असन. पाहुणा म्हणला हो अवघड झालं. सकाळ म्हणले जाऊ दे, एक दिवस सगळे जायचे. तुम्हाला जायचे, मला जायचे. तो पाहुणा म्हणला हो खरंय. सकाळ म्हणले पण तुमचे वडील जरा धार्मिक होते हो. मग त्या पाहुण्यानं वर पाहिलं. सकाळ एवढे धार्मिक नाही. सकाळ म्हणले जाऊ दे, तुमचे वडील वारले ना, आपण देवाला अशी प्रार्थना करू तुमच्या वडिलांच्या आत्म्याला शांती लाभो. मग तो पाहुणा म्हणला आय म्हातारिया मो बाप आजूक जिताय ना रे. मग सकाळ म्हणले तुम्ही काऊन चेपी गेली. मग तो पाहुणा म्हणला बाप मेल्यावर चेपी करतेत का, मी आताच तिरुपती बालाजीहून आलो. असं महाराज म्हणण्या समाजा विचार करू नका. हा समाज कुणाला बी नाव ठेवतो. अपेक्षा करायची असेल तर देवाकडे करा किंवा संताकडे करा, कारण येथे नाही झाली कुणाची निराश. येथे नाही झाली कुणाची निराश. वाजवायलेत आणि मी जीवाचा आटापिटा
कसं असते महाराज माहिती का? काही काही माणसाला कौतुकच नसते. असंच आम्ही एका गावी कीर्तनला गेलो. कीर्तन झालं असं आम्ही महाराज म्हणणारे चांगले होते, वाजवणारे चांगले होते, माईक सिस्टीम चांगली होती म्हणून मी ताणून कीर्तन केलं. कीर्तन झालं असं आम्ही गप्पा मारीत बसलो. माग दोन आले हो. त्याच्यातले एक दोन म्हणते, अरे आजचं महाराज एवढं एवढंच आहे, इथे एवढं एवढंच आहे, पण लय ताणून कीर्तन केलं. महाराज दुसऱ्याने म्हणून चांगलं कीर्तन केलं, ताणून कीर्तन केलं. हो, दुसरं काय म्हणतो महाराज माहिती का? फुकटचं खाल्ल्याला कुठे जिरवीन. आज महाराज काही काय माणसाला कौतुकच नसतं. तुम्हाला नाही कौतुक मग वाजवा ना टाळ्या. आवडतं व्हायचं तर देवाचं व्हा, नाही तर संताचं व्हा. या समाज आवडतं आपण कवर असतो जोपर्यंत आपलं बरं चालत तोपर्यंत, किंवा जोपर्यंत आपण या समाजाला 4-2 रुपये खर्च करू तोपर्यंत. कारण हा समाज सुखाचा सोबती आहे. जन हे सुखाचे, दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी. तर हा समाज आपल्याला अंतकाळी कामी येणार नाही, तर आपल्याला अंतकाळी कोण कामी येणार आहे? अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठुधरा, तुका म्हणे विठुधरा, तुका म्हणे विठुधरा. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठुधरा. तर अंतकाळी आपल्याला तो भगवान, तो जगाचा बाप आपल्याला कामी येणार आहे, काळाच्या तावडीतून सोडवणार आहे. म्हणून आवडतं व्हायचं तर देवाचं व्हा विठ्ठल. देवाचं आवडतं कसं व्हायचं? तर जे देवाला आवडतंय ते आपण केलं पाहिजे. मग देवाला काय आवडतंय? आवडे देवासी का प्रकार, आवडे देवासी का प्रकार, पण ते कसं घ्यावं लागतं हे महत्वाचं आहे.
कसं घ्यावं लागतं हे महत्वाचं आहे. तर ते कसं घ्यावं लागतं? नारायण नारायण ते मन नारायण नारायण नारायण. सगळ्यांनी हातावरती घ्या, हातावरती हातावरती. सर्वांनी 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 उजव्या वरी 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 वरी. सर्वात कारण की हा सोहळा परभणी जिल्ह्यात आहे, महाराष्ट्रात आहे, तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जाणार आहे या युट्यूब चॅनलवर. आणि युट्यूब वाले दादा तुम्ही पब्लिक कडे कॅमेरा फिरवा. आणि तुम्हाला जर हा सोहळा कधी जर पाहायचा असेल तर युट्यूबला ज्ञानाई त्यांचा हे चॅनल सर्च करा आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा सोहळा पहा. सर्वांनी हातावरती घ्या, सर्वांनी. आणि एकदा मी म्हणतो, एकदा टाळकरी म्हणते आणि एकदा तुम्ही म्हणायचे. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. टाळी टाळी. श्रोते 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 बोला जय हो. श्रीमन नारायण नारायण नारायण. सर्वांनी हातावरती घ्या. नारायण श्रोते श्रीमन नारायण नारायण नारायण. नारायण श्रोते सर्वांनी म्हणा नारायण नारायण. हातावरती घ्या. नारायण नारायण नारायण. हात नारायण नारायण. तर ते कसं घ्यावं लागतं? तर असं घ्यावं लागतं. नामाचा उच्चार रात्रंदिवस. आपण जर नामाचा उच्चार रात्रंदिवस केला तर आपण देवाचे लाडके किंवा आवडते होतो. मग आपल्या केवढं बी संकट येऊ द्या, त्या संकटाचं निवारण कोण करतो? देव. माझे पुढे उभा राहे सांभाळीत, माझे पुढे उभा राहे सांभाळीत. माझे पुढे उभा राहे सांभाळीत, माझे पुढे उभा राहे सांभाळीत. आलिया घात निवाराया
आता ज्यांचं आगमन झालं असे आपल्या गावचे भागवताचार्य श्री हरिभक्त परायण बाळू महाराज झुगले त्यांचेही मनापासून आभार मानतो. व महाराज आपण जर देवाचे लाडके झालो किंवा आवडते झालो तर आपलं संकट देव निवारण करतो. तर तुम्ही म्हणता ना महाराज देवानं कोणाचं निवारण केलं तर आपल्याला महाभारताकडे जावं लागेल. ज्या वेळेस कौरवाचं आणि पांडवाचं युद्ध झालं तेव्हा मला सांगा पांडव किती होते हो? किती होते? किती? 5. आणि कौरव किती होते? मग मला सांगा 5 मारायला पाहिजेत का 100? किती? हा 5 मारायला पाहिजे. पण असं नव्हतं 100 नायनाट झाला आणि 5तल्या एकाच्या केसाला सुद्धा धक्का लागला. तुम्ही म्हणता असं कसं काय महाराज? असंच आहे महाराज, पहिल्यापासूनच खऱ्याची माय मेली. बर ज्या देवानं पांडवांसाठी 100 कौरव मारले त्या कौरवान देवाचं काय वाईट केलं तो? बर ज्या पांडवांसाठी केलं ते पांडव कसे होते तसं तर त्यांच्या कुळाकडे पाहिल्यावर दोष लागतंय. पांडवा कुळाशी पाहता पांडवा कुळाशी पाहता दोष, पांडवा कुळाशी पाहता दोष. काकाची विषय जन्म कर्मलाची, काकाची विषय जन्म पांडव कुळाशी जय हो. काकाची विद्या कुळाशी, काकाची विद्या कुळाशी, पांडवा कुळाशी पाहता दोष, पांडवा कुळाशी पाहता कागाची विष्टे जन्म पिंपळाची पांडव कुळाची पाहता दोष. तसं तर त्यांच्या कुळाकडे पाहिल्यावर दोष लागतंय. पण काही गोष्टी पटवून देण्याकरता काही गोष्टी सांगाव्याच लागतात. जसं काल्याच्या कीर्तनला केवढाही कीर्तन करा ना गोपाळांच्या चोऱ्या सांगितल्याशिवाय काल्याचं कीर्तन पूर्ण होत नाही. बरं मला सांगा चोरी करणं चांगले का वाईट आहे? कोण म्हणलं चांगले? तर नाही महाराज, चोरी करणं चांगलं नाही तरी त्या सांगाव्याच लागतात. का? कारण की त्यांनी देव जवळ केला. काही गोष्टी वाईट असून सुद्धा चांगल्याच म्हणाव्या लागतात कारण की त्यांनी देवाला धरून कार्य केलेलं असतं. बरं पांडवांचा जर विचार केला तर पांडवांकडे काय होतं? बरं मला सांगा एका पुरुषाला 2, 3, 4, 5 बायका साहजिक आहे. 2 पर्यंत माझ्या पाण्यात आहेत. लांब कशाला? आमच्या घ्या भाजण्याला येतो. तुम्ही लगेच असं वर पाहिले काय महाराज? इथल्या थोडंच म्हणायलं, इथल्या सगळ्या सज्जन आहेत. पाप वसे त्याचे घरी पाप वसे. हरी बाबा टाळी, 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 टाळी. हरी बाबा एकदा पुरता गोड नारी पाप वसे त्याचे घरी, पाप वसे त्याचे घरी. टाळी, टाळी, टाळी. बाप वसे त्याचे घरी फक्त दोघीच सांगितलं. एका पुरुष 2 नारी याला 3 लिहिलेलं नाही का? महाराज आता एक भेटणं कठीण आहे. हो याला 3 केले. एक भेटणं कठीण आहे. आणि ज्यांचे लग्न राहिले दादांनो तुम्हाला हात जोडून विनंती आहे. तुम्ही लय काळे लय गोरी लय जाडे लय पातळे आज मनीतच बसायचं नाही. लय स्कॉर्पिओनच्या